जिद्दीचा श्वास, यशाने खुलला जीवनाचा सुवास. असेच भरारी घेत राहा पुढे, उजळत राहो तुझे भविष्य सदैव पुढे. आपल्या शाळेतील अडसूळ मॅडम यांची कन्या तनिष्का मधुकर अडसूळ हिने MBBS प्रवेशासाठीची देशातील अव्वल दर्जाच्या नीट परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले. त्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठे व क्रांतीवीर किसनवीर माध्यमिक विद्यालय कवठे यांच्या वतीने तनिष्का दिदीचे खूप खूप अभिनंदन. वर्क हार्ड एव्हरी डे, सक्सेस विल कम युअर वे. आमच्या शाळेतील इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनी छोट्याशा प्रश्नांद्वारे तिच्याशी संवाद साधणार आहेत. तरी सर्वांनी हा संवाद शांततेने ऐकावा. सर्वप्रथम तुमचे मनपूर्वक अभिनंदन. तुला कसे वाटत आहे? पूर्ण शाळेला माझ्याकडून सर्व मोठा थँक्यू. सगळ्यांना माझ्याकडून खूप मोठा थँक्यू. मला इथे बोलवल्याबद्दल सगळ्यांचे मी खूप आभार मानते. मला वाटलं नव्हतं की मी इथे येऊन मला तुमच्याशी संवाद साधता येईल, पण अशी अपॉर्च्युनिटी भेटली. मला खूप छान वाटतंय. आणि नीटमध्ये मला इतका छान स्कोअर आला याच्याबद्दल मी सगळ्यांचं थँक्यू बोलते. मला टीचर्सचं, माझ्या मम्मी पप्पांचं, यांनी पहिल्यापासून मला सपोर्ट केला. म्हणजे मी पहिल्यांदा पेपर हात देऊन सुद्धा मला तेव्हा इतका चांगला स्कोअर नव्हता आला, पण यावेळेस पुन्हा पेपर देऊन माझा इतका उत्तम स्कोअर आला, ज्यामुळे इतक्या सर्वांनी माझं कौतुक केलं. खरंच त्यामुळे मला खूप छान वाटतं, अभिमान वाटतो की मी जो डिसिजन घेतला त्याच्यावरती ठाम राहिले, स्वतःवरती विश्वास दाखवला, तो त्याचं यश मला मिळालं म्हणून. तुझे 1ली ते 12वी शिक्षण कुठे झाले? मी 1ली ते 2रीमध्ये इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होते, शिरवळमध्येच होते. त्यानंतर दुसरीमधून मला 2री ते 3री म्हणजे 3रीपासून सेमी स्कूल अशी आहे ज्ञानसंवर्धिनी म्हणून, तिथे मी होते 5वीपर्यंत. 5वीमध्ये तिथे मला एवढं माहीत नव्हतं की मी पुढे जाऊन काय करणार आहे. 5वीपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती असतं की आपण थोडे म्हणजे मंथनसारख्या परीक्षा, स्कॉलरशिपसारख्या परीक्षा देत राहतो. मग 5वीमध्ये गेल्यावरती मी स्कॉलरशिप एक्झाम तिथून दिली. तिथूनच मी नवोदय एक्झाम पण दिली. मग नवोदयमध्ये पण माझा नंबर लागला. तिथून मग मी 6वी ते 10वी नवोदयमध्ये शिक्षण पूर्ण केलं. 10वीमधून मी तिथून निघाले आणि त्यानंतर 11वी-12वी म्हणजे 11वी-12वी मी माझी बारामतीमध्ये सक्सेस कोड अकॅडमी अशी अकॅडमी आहे तिथे केली. तिथे मी नीटची तयारी केली आणि त्यामुळे मग हा मला स्कोअर मिळाला. डॉक्टर व्हावे असं तुला काय वाटतं? आता डॉक्टर का व्हावं हा प्रश्न मला 10th पडला होता की मला कुठे जायचं. इंजिनिअरिंग फील्ड एक राहते, डॉक्टर म्हणजे MBBSमध्ये पण फील्ड एक राहते. मग तिथे जाऊन मला कळलं की मला सायन्स ह्या विषयात खूप जास्त इंटरेस्ट आहे. सायन्समध्ये किंवा बायोलॉजी म्हणा, या सगळ्या शारीरिक रचना जी आहे माणसाची त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे मी सायन्स ही फील्ड निवडली आणि तिथून पुढे मला समाजाची सेवा करता यावी अशी ही फील्ड डॉक्टर आहे, म्हणून मला डॉक्टर व्हावं असं वाटतं. नीट परीक्षेसाठी तू दररोज किती वेळ अभ्यास करत होतीस? महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्यांनी ऐका बरं का, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरुवातीला नीटमध्ये जेव्हा मी 11th-12th ॲडमिशन घेतलं होतं तेव्हा सुरुवातीला माहीत नव्हतं किती तास अभ्यास करावा लागतं. हळूहळू मी जाणून घेतलं, माझ्या दीदींना विचारलं किती तास अभ्यास करता, त्याच्यानुसार मी माझं रुटीन बनवलं. मग सकाळी लवकर उठण्यापासून रात्री उशिरापर्यंत झोपणं, काय काय खायला हवं, ड्रायफ्रूटसारख्या गोष्टी, हे सगळं मी माझ्या रुटीनमध्ये ॲड केलं होतं. आता अभ्यास किती तास करायचा विचारलं तर मी 9 ते 5 आमची अकॅडमी राहायची, जसं तुमची शाळा राहते. आणि तिथून आल्यानंतर मग पुन्हा मी 6 ते 7 तास एक्स्ट्रा अभ्यास करायचे. मग 11 वाजेपर्यंत किंवा 12 वाजायचे झोपायला. असे एक्स्ट्राचे टोटल बघितले तर 12-13 तास अभ्यास व्हायलाच पाहिजे दिवसाचा, तुमची शाळा पकडून. मी शाळा सोडून म्हटलं तर 6 ते 7 तास मी करायचे. असं. तुला कोणता जास्त विषय आवडतो? बायोलॉजी जास्त आवडतं. तर सायन्स फील्ड निवडली म्हटल्यावरती फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो हे 3 विषय राहतात. त्यामध्ये बायोलॉजी जास्त आवडतं आणि त्यावर नीटमध्ये सुद्धा मला बायोमध्ये 360 पैकी 360 गुण मिळाले. अभ्यास करताना सर्वात जास्त कोणाची मदत झाली? अभ्यास करताना
सर्वात प्रथम मला स्वतःची मदत झाली की मी हे करू शकते, मी हा विश्वास माझ्यावर दाखवला. अभ्यास खूप मोठा आहे, खूप अवघड आहे. म्हणजे 22 लाख 23 लाख विद्यार्थी एवढे लोक बसतात या पेपरला, याचा विचार करून आपण म्हणजे घेऊ शकतो की हा पेपर किती लोकांना हा पेपर द्यायचा आहे. ते एका सीटसाठी खूप जास्त विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. प्रत्येकाचे प्रयत्न वेगळे राहतात. मग त्यात मला माझं योगदान वेगळ्या प्रकारे द्यायचं होतं की जेणेकरून मला ती एक MBBSची सीट मिळेल. मग त्यामध्ये सगळ्यात पहिलं मला माझी मदत भेटली. त्यानंतर दुसरे म्हणजे माझे मम्मी पप्पा, त्यांनी विश्वास दाखवला की तू हे करू शकतेस म्हणून. मला मार्क अशा म्हणजे प्रत्येक टेस्टमध्ये मला नेहमीच जास्त मार्क यायचे असे नव्हतं होत. कधी कमी पण यायचे, कधी जास्त यायचे. मग कमी मार्क्स आल्यावरती ते मला सांगायचे की ठीक आहे बाबा, तुला यावेळेस कमी आले, पुढच्या वेळेस चांगले मार्क येतील. बाकीच्यांसोबत कधीच कम्पेअर नाही करायचं की त्यांना एवढे पडतात, मला एवढे का पडले नाही. तुम्हाला मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस जर जास्त पडले तर खुश व्हायचं, स्वतःला शाबासकी द्यायची आणि म्हणायचं मागच्या वेळेसपेक्षा मी छान केलं, आता यापुढे मी अजून छान करणार. मग यातून ही मला शिकवण माझ्या मम्मी पप्पांकडून मिळाली आणि शिक्षकांनी जे मला शिकवलं, पुन्हा ज्यांनी जेवढा थोडा पाठिंबा दिला तो सर्व मला पेपरमध्ये त्या 3 तासात खूप म्हणजे उपयोगी ठरला. या सर्वांची मला मदत झाली. तुझे आई वडील तुला कशी प्रेरणा देत होते? आता जसं सांगितलं मी की त्यांनी नेहमी मला सांगितलं की तू करू शकते म्हणून. मी जर जेव्हा केव्हा खचले की मला वाटलं की बाबा मी करू शकते का, तेव्हा सांगितलं त्यांनी की तू करू शकते म्हणून. तू आत्तापर्यंत केले, मग हा क्षण असा नाही ज्या तू डगमगू शकतेस म्हणून. तू स्वतःवर विश्वास ठेव, तू करू शकते. आता कसं सायन्स ही फील्ड आपल्या मम्मी पप्पांना एका लिमिटपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं असतं, त्यामुळे त्यांना प्रत्येक फील्डचं ज्ञान असेल. ते प्रत्येक मोठं झाल्यावरती पण आपल्याला सांगतील की बाबा तू हे असं कर तसं कर. लहानपणी जसे आपल्याला शिकवतात तसे तर नाही शिकवू शकत ते, पण ते फक्त प्रोत्साहन देतात, तुम्हाला आत्मविश्वास तुमचा वाढवायला मदत करतात. आणि तो तुम्ही आत्मविश्वास घेऊन पुढे तुम्ही तुमचं काम करत राहावं हीच त्यांची इच्छा राहते. कठीण प्रसंगी स्वतःला कसे प्रोत्साहित करत होतीस? मी स्वतःशी बोलायचे, म्हणजे स्वतःसोबत बोलायचा हा माझा एक प्लस पॉईंट ठरला. मी स्वतःला सांगायचे की तनिष्का तुला आत्ता कमी मार्क पडलेत, ठीक आहे, पण तू पुढच्या वेळेस छान करू शकते म्हणून. मी स्वतःसोबत बोलायचे, स्वतःला सांगायचे की तुला हे जमेल म्हणून. मी म्हणजे स्वतःसोबत जितकं जास्त वेळ मी एकतर घरापासून लांब राहिले होते, मला जास्त कोणी सांगणारं नसायचं की बाबा तू हे असं कर, तू तसं कर, किंवा मला जास्त माझ्या गोष्टी शेअर करणारं कोण नव्हतं. त्यामुळे मी स्वतःला शेअर करायच्या, शिक्षकांना सांगायचे आणि फ्रेंड्सला सांगायचे. माझा सर्कल खूप छोटा होता, पण त्या सर्कलमधूनच मी मला जितकं काही मिळवता येईल तितकं मिळवलं होतं. त्यामुळे माझी सगळ्यात मोठी मदत मला माझी स्वतःच्या आत्मविश्वासाची झाली असं मी सांगू शकते. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर कसा नियंत्रित केलास? मोबाईल पहिला तर TV सांगते. लहानपणीपासून आम्हाला TV नव्हताच, म्हणजे घरामध्ये TV आहे पण त्याला रिचार्ज मारला नव्हता. मी जेव्हा 3रीमध्ये होते तेव्हाच तो रिचार्ज तेव्हापासून बंद होता. असं खूप वाटायचं की बाबा सगळ्यांच्या घरी TV आहे, मग आम्हाला पण TV पाहिजे, छोटे छोटे कार्टून सगळे बघायला पाहिजेत, बालगणेश आला तर तो बघायला पाहिजे, सगळ्या अशा इच्छा राहायच्या. पण तेव्हा पप्पा कुठं म्हणायचे की नाही बाबा तुझा हा पेपर आहे, यावेळेस तू पाडेपाठ कर, मग तुला TV यावेळेस रिचार्ज मारू. ते काहीतरी त्यात पण प्रोत्साहन नाही की बा एवढं सगळं केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला हे मिळेल म्हणून. मग त्या दृष्टीनं आम्ही TV घरात बंद ठेवला होता. त्यानंतर जेव्हा फोनचा विषय येतो, फोन मोठं झालं म्हणजे 10वीत गेल्यावरती मला फोन भेटला, कारण की मी बाहेर राहत होते. घरी राहत असल्यावरती फोनची पण गरज लागत नाही, खरं सांगते. बाहेर राहिल्यावरती फोन मला मिळाला 10वी नंतरनं, घरच्यांशी बोलायला, कॉन्टॅक्ट करायला फोन मिळाला. त्यातही फोनचा वापर, तर फोन घरी माझ्यावरती लक्ष ठेवणारं कोण नव्हतं. 11वी 12वीमध्ये मी एकटीच राहत होती. तेव्हाही मी स्वतःवरती नियंत्रण ठेवलं की फोन मला केवढा वापरायचा आहे. जेवढे शाळेचे फक्त नोट्स येतील त्या बघण्यासाठी म्हणा, टाईम टेबल काय आले ते बघण्यासाठी, याच फक्त गोष्टींसाठी मी फोन वापरायचे. आणि त्यातली तर एखाद्या वेळेस जर मला शिकवलेला व्हिडिओ बघायचा असेल की मला शाळेत कळलं नाही शिकवलेलं, तेवढ्यासाठीच फक्त मी फोनचा वापर करायचे. बाकी येता जाता फक्त घरच्यांना फोन करण्यासाठी, शिक्षकांसोबत बोलायचं असेल तेवढ्यासाठी फक्त फोनचा वापर करायचे. यूट्यूब म्हणा, सोशल मीडिया, इतर गोष्टी या सगळ्या अवॉइड करायच्या. त्यावेळेस असं वाटतं की आपण ते सोडतोय म्हणून, बाकीचे लोक करतायत, आपल्याला का नाही भेटत आहे फोन. पण मी खरं सांगते की या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या योग्य वेळेत टाळचाल ना, त्याचा नंतर तुम्हाला उपयोग पडतो की बाबा बरं झालं की मी हे त्यावेळेस नाही केलं, बरं झालं मी त्यावेळेस फोन नाही वापरला, बरं झालं मी त्यावेळेस TV नाही बघितला. मी असं नाही म्हणत की तुम्ही बघू नका, तुम्ही खेळू नका, तुम्ही योग्य वेळी फक्त योग्य करा. तर मी सांगते की तुमचं स्कॉलरशिपचा काही लोक पेपर देत असतील,
तर स्कॉलरशिपचं एक्झाम जवळ आली आता फेब्रुवारी महिन्यामध्ये स्कॉलरशिप एक्झाम येते. तर मग तुम्हाला कळलं पाहिजे की आता पेपर जवळ आला आहे, यावेळेस आता माझ्यासाठी ही वेळ महत्त्वाची आहे. यात मी फोन घेणं गरजेचं आहे, टी व्ही बघणं गरजेचं आहे की अभ्यास करणं गरजेचं आहे. मग तुम्हाला वेळ डिस्ट्रीब्यूट करून तुमची कामं तिथे मांडली गेली म्हणजे मांडता आली पाहिजे. सो एवढ्याच मी सोशल मीडियाबद्दल सांगते. तुम्ही जास्त वापर करू नका एवढंच मला वाटतं. यशाचे सर्वात मोठे गमक काय आहे असे तुला वाटते? यशासाठी मी म्हणजे डेफिनेशन अशी देऊ नाही शकत बरं का. यश म्हणजे तुम्ही तुमच्या योग्य वयामध्ये तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस वेगवेगळं यश असू शकतं. म्हणजे 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपला राज्यात येणं हे खूप मोठं यश राहू शकतं. पुन्हा 10वीमध्ये चांगल्या टक्क्यांनी पास होणं हे पण खूप मोठं यश राहू शकतं. त्यामुळे यशाला काही मी डेफिनेशन नाही सांगू शकत. तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या 100% दिल्यानंतर जे तुम्हाला मिळतं ते सक्सेस आहे मी असं सांगते. तुम्ही नेहमी प्रयत्न करत राहून तुम्हाला शाबासकी देतात, जे लोक तुमचं कौतुक करतात ते तुमचं सक्सेस आहे. आणि जे तुम्हाला नेहमी पुढं न्यायला प्रत्येक पायरी चढण्यासाठी जे मदत करतं, तुमचा आत्मविश्वास म्हणा, हे तुमचं सक्सेस आहे. त्यामुळे नेहमी तुमच्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या सक्सेसला तुम्ही आपोआप पोचसाल असं मला वाटतं. आळ्या. अभ्यासाबरोबर विश्रांती किंवा छंदासाठी काय करत होतीस? अभ्यासासोबत मी विचार केला तर अभ्यास तर मी सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी होती माझी. सगळ्यात पहिलं प्राधान्य माझं अभ्यासाला होतं. आणि त्यासोबत मला चित्र काढायला खूप आवडतं. चित्र काढणं म्हणा, पुन्हा गाणे म्हणणे म्हणा, हे पण खूप आवडतं. पुन्हा व्यायाम करायला सुद्धा आवडतो मला. मी सकाळी उठून व्यायाम करायचे. मला आवडायचा व्यायाम करायला. जास्त काही नाही, कारण की त्यातही जास्त वेळ गेला तर आपल्याला असं वाटतं की आपला अभ्यास कमी होतोय की काही. जास्त नाही, पण सूर्यनमस्कार करायचे नाही, मला आवडायचे व्यायाम करायला. हा एक छंद होता माझा, जो की जास्त पण जपता आला नाही, पण त्यानं मला फायदा झाला. या दृष्टीनं मी त्याच्याकडे बघत होते. परीक्षेची भीती वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील? परीक्षेची भीती खूप कारणांनी वाटते. पहिलं तर सपोज आपल्या शेजारचा विद्यार्थी त्याला जास्त मार्क पडतात आणि आपल्याला कमी पडत असले तरी आपल्याला भीती वाटते की बाबा परीक्षा अवघड आहे की काही, आपण करू शकतो की नाही. दुसरं म्हणजे परीक्षेमध्ये जास्त विद्यार्थी बसलेत, मग त्यात आपला नंबर येईल की नाही याची पण, त्यामुळे पण भीती वाटते. पण तुम्ही या सगळ्या गोष्टींवर विचार न करता मला असं वाटतं की तुम्ही दररोजचा अभ्यास दररोज केला पाहिजे. लहानपणीपासून ही सवय खूप महत्त्वाची राहते. दररोजचा अभ्यास दररोज केला पाहिजे. पुन्हा शिक्षक जे सांगतील ते त्यांचं म्हणजे आदराने ऐकलं पाहिजे त्यांचं, की असं नाही वाटलं पाहिजे की मला आज टीचर रागवले, मला असे बोलले, मग मी त्यांचा अभ्यासच नाही करणार. नाही, ते समजून घेतलं पाहिजे की ते तुमच्या भल्यासाठी रागवतात. तुम्हाला आत्ता असं वाटतं की बाबा मला असं हे नाही येत ते नाही येत, पण जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास करता की मला का नाही येत बाबा हे, आता मला येत सर बोलतात ना की मला हे येत नाही आहे, तर का नाही येत यावर विचार करून मी आता ते करूनच दाखवते, असं जर तुम्ही स्वतःला बोलला तर तुम्हाला ते नक्की येतं आणि त्याचा तुम्हाला फायदाही नंतर होतो. सो मला असं वाटतं की तुम्ही पेपरला न भीता त्याचा अभ्यास जो आहे तो दररोजचा दररोज करणं खूप महत्त्वाचं राहतं. त्यामुळे तुमची ती भीती आपोआप निघून जाईल. तुझे पुढील ध्येय काय आहे? आता सध्या तरी माझं नीटला ॲडमिशन, MBBSला ॲडमिशन झाल्यानंतर मला 5-4.5 वर्षांचा कोर्स राहणार माझा. MBBS करावं लागणार. त्यानंतर पुढे मग MS MD असे स्पेशालिटी राहते थोडक्यात, की बाबा तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर बाबा डोळ्यांचं डॉक्टर, दातांचं डॉक्टर किंवा हार्टचं डॉक्टर म्हणून अशी स्पेशालिटी राहते. त्याच्यामध्ये मग मला न्यूरोसर्जन बनायचं. मग तो झाला मेंदूचा डॉक्टर. मग मेंदूचा डॉक्टर असा म्हणतात सर्व की टॉपला आहे म्हणून, मग त्या टॉपच्या ठिकाणी मला पोचायचं. त्यासाठी मला हे माहिती की आता मी बोलते की मला त्या ठिकाणी पोचायचं. मग हे असं नाही की बाबा मी त्यावेळेस जाऊन म्हणणार की मला न्यूरोसर्जन बनायचं, नाही, मला त्याची तयारी आत्तापासून करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी आता हे सांगते ठामपणे की मी न्यूरोसर्जन बनणार म्हणून, आणि त्याची तयारी मी या 4.5 वर्षात करेल. मी हेच माझं पुढचं ध्येय आहे. हां हाय. न्यूरोसर्जन म्हणजे काय? कशावरचे डॉक्टर? मेंदूवरचे डॉक्टर. आणि सगळ्यात टॉपचे डॉक्टर ते मेंदूवरचे डॉक्टर. आणि जोरदार टाळ्या वाजवून तिला त्याबद्दल शुभेच्छा द्या जोरात. आता पुढचा प्रश्न.
शेवटी आपल्या शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि पालकांसाठी एखादा संदेश देशील का? या शाळेमध्ये ना सर्वांना सांगू इच्छिते ते शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, परिपूर्ण होतो. या आजच्या जगामध्ये शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढं शिकाल तेवढं कमी राहतं. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही एखादी नवीन गोष्ट शिकू शकता. मग तुमचं वय मॅटर नाही करत तुम्ही कोणत्या वयात आहे म्हणून. बघा, शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. त्यामुळे तुम्हाला मॅटर नाही करत की तुम्ही कोणत्या वयात शिकते. लहान मुलांनी लहान मुलांच्या वयात शिकणं मॅटर करतं. मोठी व्यक्ती त्यांच्या वयाच्या प्रमाणे शिकत राहतात. त्यामुळे माणूस नेहमी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात शिकत राहतो. त्यामुळे तुम्ही ज्या वयात आहात त्यावेळेस मी सांगते की तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवा. मम्मी पप्पा जे सांगतात ते ऐका. ते तुमच्या भल्यासाठीच सांगत राहता. पालकांना मी सांगू इच्छिते की तुमच्या मुलांवर विश्वास ठेवा. तुमच्या मुलांची कॅपॅसिटी खूप राहते. तुम्हाला म्हणजे तुम्ही आयडिया नाही लावू शकत माझा मुलगा एवढा करू शकतो, त्याची कॅपॅसिटी एवढी आहे, खूप काही करू शकत असं मला वाटतं. फक्त त्या विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे की मला हे करायचं म्हणून. आणि तुमच्या आईवडील जर तुमच्यावरती एवढा विश्वास दाखवत असतील की तुम्हाला प्रत्येकाची वेगळी परिस्थिती असते. प्रत्येक कोण म्हणजे सांगू नाही शकत मी की कोणाच्या घरी खूप काही वेगवेगळ्या परिस्थिती असतात. त्यातूनही तुम्हाला ते एवढे चांगलं शिक्षण देतात. एवढ्या चांगल्या शिक्षकांशी तुमचा संपर्क साधता येतो. या सगळ्याचा फायदा तुम्ही कुठेतरी घेतला पाहिजे. ते सगळे तुमच्यासाठी एवढं करतायत. त्यामुळे तुम्ही स्वतःला त्यांच्या विश्वासाचं पात्र बनवलं पाहिजे की मी बाबा मी करून दाखवेल म्हणून. तुम्ही सर्व माझ्यावरती एवढा विश्वास दाखवताय, मी हे करेल म्हणून. आता मोठ्या मुलांना माझे मोठे शब्द कळत सुद्धा असतील, पण लहान मुलांना त्यांचं एवढं नाही कळणार. पण लहान मुलांना मी सांगते तुम्ही बेस्ट आहात माहिती आहे. तुम्हाला आवडतं करायला की नाही, तुमचे सर्व छंद जोपासा. तुम्हाला जे वाटतं की बाबा मी ह्यामध्ये टॉप करू शकते, मला ह्याच्यामध्ये नंबर काढायचा आहे, मी मंथनला एवढा नंबर येणार. तुम्ही स्वतःसोबत कॉम्पिटिशन करून त्याच्यामध्ये तुम्ही जेवढे प्रयत्न कराल तुमचे 100% द्या. आणि कधी असं वाटलं ना की बाबा मी 100% नाही दिले, बाबा माझं काहीतरी चुकलं, पेपर लिहिताना मी काहीतरी सोपं चुकवलं, तर मग स्वतःला समजावा की बाबा हे नव्हतं चुकायला पाहिजे. अशा चुका मी पुढच्या पेपरमध्ये नाही करणार म्हणून. अशाच तुमच्या चुकाही सुधारल्या जातील आणि तुमच्यावरती विश्वास पण वाढेल की बाबा ठीक आहे, मागच्या वेळेस मी जेवढ्या चुका केल्या 10 चुका केल्या होत्या, पण आता कमी चुका झाल्या, 8च चुका झाल्या, अजून 5च चुका झाल्या. मग तुम्ही सुधारता, याच्यावर तुमचा विश्वास वाढत जातो. तुम्ही हे करू शकता म्हणून. आणि खात्री धरा की तुम्ही नेहमी करू शकता म्हणून. असं कधीच स्वतःला वाटून द्यायचं नाही की मी हे करेल का, तो व्यक्ती करतोय, माझ्या शेजारची मुलगी करते, मग मी करेल का. असं स्वतःला दुसऱ्याशी कम्पेअर नाही करायचं. स्वतःचं कॉम्पिटिशन स्वतःसोबत ठेवायचं. बाकी शिक्षक तुम्हाला नेहमी योग्य वेळी मार्गदर्शन करत राहतात. तर तुम्हाला असं कोणत्याही वेळी जर तुम्हाला वाटलं की बाबा आता मी मम्मीला एखादी गोष्ट सांगू का, पप्पांना सांगू का, कधी कधी अशा राहतात गोष्टी की आई वडिलांना सांगता येत नाही, दीदीला सांगता येत नाही, दादाला सांगता येत नाही, शिक्षकांना सांगता येऊ शकतात. मग अशा गोष्टी शिक्षकांना सांगा. त्या पण तुमच्या फॅमिलीसारख्याच आहेत. त्यामुळे त्याही तुम्हाला समजवतील. एक वेळ तुमच्या पॅरेंट्सशी बोलून बघतील तुम्हाला रागवायच्या ऐवजी. पण असं नाही कधी करायचं की एखादी गोष्ट मनात ठेवायची की म्हणजे मी कमी आहे का, असं कधीच वाटून द्यायचं नाही. स्वतःवरती नेहमी काम करत राहायचं. तुम्ही बेस्ट होत जाता. अतिशय सुंदर अशी छान अभ्यासपूर्ण मुलाखत आतापर्यंत झालेली आहे तनिष्काची. तनिष्काला 15 प्रश्न विचारले आपल्या मुलींनी. तिच्या यशामध्ये जे काही यश कसं मिळवलं, शिक्षण कसं झालं, काही अडचणी आल्या का, सोशल मीडियाचा वापर कसा केला का केलाच नाही, हे सगळं तिनं सांगितलं. अजिबात केलेलं नाही. आता अजून काही प्रश्न असतील बघा. ही विद्यार्थिनी प्रश्न विचारते. तुझे आवडते शिक्षक प्रेरणास्थान कोण आहे? माझे आवडते शिक्षक म्हणजे माझे आई वडीलच आहेत. त्यांनी पहिल्यापासून मला खूप काही गोष्टी शिकवल्या. अशा गोष्टी शिकवल्या ज्यातून मी खरंच घडत गेले. त्यांनी जेवढा विश्वास माझ्यावरती दाखवला मी त्यांना ते करून दाखवलं की बाबा ते म्हणायचे की तू कुणापेक्षा कमी नाही आहेस. मी स्वतःला ते बोलायचे की हा बाबा मी खरंच कुणापेक्षा कमी नाही आहे, मी हे करू शकते म्हणून. एवढ्या अवघड एक्झाममध्ये पण त्यांनी मला सपोर्ट केला. त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला. त्यामुळे
खरे प्रेरणास्थान माझे तेच आहेत की त्यांना मी पहिल्यापासून बघत आले की त्यांनी माझ्यासाठी किती केले. त्यांनी त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी माझ्यासाठी सॅक्रिफाईस केल्यात. त्यांना जे आवडतं म्हणा, त्यांच्यासाठी जे सणवार सपोज साजरी करणे झालं, ह्या सगळ्या एका वर्षामध्ये मी एकही सण नाही साजरा केला. फक्त दिवाळीला पूर्ण एका वर्षात मी फक्त एकच दिवस घरी आले होते, पुन्हा रिटर्न गेले होते. म्हणजे त्यांनी माझ्यासाठी देखील त्यांचे जे काही ओकेजन्स असतील ते टाळले, त्यांचं सेलिब्रेशन टाळलं. त्यामुळे त्यांच्याकडून मी शिकले की स्ट्रगल कसं करावं आणि त्यांच्यामुळे मी त्यांना माझं प्रेरणास्थान मानते. बघा, एकही सण साजरा केला नाही. दिवाळीला 5 दिवसाचा सण असतो, आपल्याला 15-15 दिवस सुट्ट्या असतात. एकच दिवस ती घरी आली होती आणि लगेच गेली अभ्यासासाठी. म्हणजे एवढी काळजी होती, म्हणून एवढं यश मिळालं. पुढचा अजून प्रश्न या. MBS नंतर MBBS नंतर कोणत्या वैद्यकीय शाखेत तू काम करण्याची तुझी इच्छा आहे का? वैद्यकीय शाखा म्हणजे आता सांगितलं की न्यूरोसर्जन बनायचं मला, म्हणजे मेंदूचा डॉक्टर. त्यामध्ये मला स्किल्स हव्यात म्हणून. आणि त्याचबरोबर माझा एक दुसरा साईड पॉईंट पण आहे की ऑप्शन आहे तो की त्याच्यामध्ये मी पुढे जाऊन MPSC UPSCला पण ट्राय करते. म्हणजे सर्व मला पण असं वाटतं आणि सगळे पण असे मला बोलतात की तुझी कॅपॅसिटी आहे म्हणून, की तू MPSC UPSC लेवलचा एक्झाम क्रॅक करू शकते म्हणून. त्यामुळे माझी ती एक तयारी राहील की माझ्या क्षेत्रामधून, जसं की वैद्यकीय अधिकारी म्हणा, या क्षेत्रामध्ये मी तुम्ही आत्तापासून अभ्यासाची इतर चांगल्या गोष्टींची सवय लावून खरंच घेतल्या पाहिजेत. म्हणजे अभ्यासाची सवय तर तुम्हाला पहिल्यापासून असली पाहिजे. तुम्ही जो वेळ खेळण्यासाठी म्हणून काढतात तसाच तुम्ही वेळ अभ्यासासाठी काढला पाहिजे. बाकीचे छंद तुमचे जोपासत मी त्याला काही म्हणणार नाही. फक्त अभ्यास तुमची पहिली प्रायोरिटी, पहिलं प्राधान्य तुमच्या अभ्यासाला असलं पाहिजे. कारण या जगामध्ये खूप लोक कॉम्पिटिशनला तुम्हाला आहेत. प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन बघायला भेटतं. अभ्यास, शिक्षण तुम्हाला जसं मी बोलले समृद्ध करतं. शिक्षणामुळे तुम्ही कोणत्याही स्टेपला जावा, तुम्हाला तुम्ही जर एज्युकेटेड असाल तर तुम्हाला कोणीच नाही म्हणणार की तुमच्यावरती कोणताच प्रश्न नाही उचलला जाणार. पण तुम्ही जर काही तुमच्या हातात नसेल, एज्युकेशन तुम्हाला जर नसेल, तर तुम्ही मात्र स्वतः बाबतीत खूप कमी कॉन्फिडंट राहतात की बाबा मी पुढे जाऊन काय करू शकतो. मला खूप अशा अडचणी फेस कराव्या लागतात. त्यामुळे अभ्यास तर पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. आणि त्याबरोबर दुसरी प्रायोरिटी तुमचे छंद म्हणा. आधीपासूनच तुम्ही ठरवा की बाबा मला ड्रॉइंग छान जमतं, मला गाणं म्हणायला आवडतं. जसं तुम्ही मोठं होत जाता तसं तुम्हाला अजून ॲक्टिव्हिटीजला तुम्ही एक्सपोज होता की शाळेमध्ये जाऊन भाषण करणं असतं किंवा एखाद्याला खूप छान वक्तृत्व जमतं, त्याच्यामुळे तुम्ही तुमचा तो छंद जोपासू शकता. पण सुरुवातीला तुम्हाला एवढं कळत नाही लहानपणी की बाबा मी काय काय करू शकतो. जसं तुम्ही मोठं होत जाता तसं तुम्हाला कळत जातं की तुम्ही काय काय करू शकता. तर ते तसे छंद तुम्ही सेपरेट तुम्ही लिस्ट बनवा तुमच्या छंदांची आणि अभ्यासासोबत ते पण जोपासू. चला बघा, सोबत आपल्याला जी आवड आहे, जो छंद आहे, तो सुद्धा जोपासायचा आहे. आणखी हायस्कूलचे जे विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी आलेले त्यांना काही प्रश्न विचारायचे असेल तर या. तनिष्कानं नीट परीक्षेमध्ये 11वी-12वी मध्ये भरपूर अभ्यास करून यश मिळवलं. 720 पैकी 645 गुण मिळवले आणि बारामतीच्या अकॅडमीमध्ये ती दुसरी आली. आणि तिची मैत्रीण श्रावणी कुदळे देशात पहिली आली. आणि ह्या त्या दोघी मिळून अभ्यास करायचा. मग आपल्याला फार मोठी संधी आहे की तनिष्काकडून काय काय माहिती करून घेणे. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा, त्यातून काहीतरी शिकायचं आहे. डॉक्टर होण्यासाठी आत्ताचपासून अभ्यास त्याच लेवलचा करावा असं इम्पॉर्टंट नाही आहे. कारण की पुढे जाऊन तुला कळतं की डॉक्टरचा अभ्यास वेगळा आहे. तू आत्ता जे शिकतेस ते तुला हेल्प करेल की तू तुझा कॉन्फिडन्स कसा गेन करशील. म्हणजे जसं तू आत्ता किती विकस 8वीमध्ये स्कॉलरशिपला बसतेस 7वी. ओके, म्हणजे तुझ्या हळूहळू म्हणजे 8वीपासून तुझा फोकस असला पाहिजे की 10वीमध्ये किती छान मार्क्स पडते.
पाडशील. 8वीमध्ये किती चांगले मार्क पडतील, 9वीमध्ये तू तुझा कॉन्फिडन्स वाढवत जाशील. तेव्हा जाऊन तुला 11वीत कॉन्फिडन्स येईल की बाबा बाकीच्यांच्या तुलनेत मी काहीतरी एक्स्ट्रा करू शकते. मला चांगले गुण मिळाले 10वीला सुद्धा. माझ्या शाळेतून पण मी टॉप राहिले. त्यामुळे मला आता कॉन्फिडन्स आहे की मी नीट पण चांगल्या मार्काने उत्तीर्ण होईल म्हणून. त्यामुळे 11th-12th जाऊन तुझा खरं डॉक्टरचा अभ्यास सुरू होणार. नीटचा खरं तर नीट आता मी पण नाही सांगू शकत की मी डॉक्टरचा अभ्यास केला आहे म्हणून. मला पण डॉक्टरचा अभ्यास आहे तो आता इथून पुढे शिकायला मिळणार आहे. पण तुला नीटसाठीचा अभ्यास आहे तो 11th-12th राहतो. मग तो अभ्यास तुला पूर्ण जर तुला फोकस राहून करायचा असेल, तुला त्यासाठी कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा राहतो. तो कॉन्फिडन्स तुला तुझ्या आधीच्या प्रगतीने मिळतो. त्यामुळे तू आत्तापासून ट्राय कर. तू तुझ्या प्रत्येक पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळवशील. स्वतः जे शिक्षक जे सांगशील ते स्वतःप्रमाणे तुला अरेंज करून तू ते शिकशील म्हणून. आणि स्वतःवरती डाऊट नाही कधी घ्यायचा. ऑल द बेस्ट तुला. हे आता जरा लाईट गेली त्यामुळे पुढे मी बोलतोय, ऐका. हे मोठं. हा प्रश्न खूप चांगला आहे बघा. CBSE चांगलं की स्टेट बोर्डचा अभ्यास चांगला? म्हणजे चांगल्या दृष्टीने सांगू शकते की अवघड बघितलं तर सगळे म्हणतात की CBSE स्टेट बोर्डपेक्षा अवघड राहतं. पण माझा असा एक्सपिरियन्स आहे की स्टेट बोर्डमध्ये जरा जास्त डीप सांगितलं जातं. म्हणजे तुम्हाला खूप डीप शिकलं जातं स्टेट बोर्डमध्ये. आणि CBSE म्हणलं, NCERTच्या बुक्स म्हणल्या तर तुम्ही ते वर शिकलं जातं. म्हणजे पॅटर्न तोच राहतो. अवघड तुम्हाला NCERTमध्ये का अवघड वाटतं? कारण की NCERTमध्ये तितकं डिटेल नसतं सांगितलं, पण तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये डिटेल जाऊन सांगितलेलं असतं. तुम्ही चॅप्टर बघितला तर तो एखादा चॅप्टर तुम्हाला NCERTमध्ये 5 पानाचा जर भेटला तर तोच चॅप्टर तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये 10 पानांचा पण भेटू शकतो. त्याचा अर्थ असा की तो एकच चॅप्टर आहे, तो फक्त तुम्हाला डिटेल करून स्टेट बोर्डमध्ये शिकवला आहे. त्यात तुम्हाला नीट समजण्याची चान्सेस वाढतात. आणि NCERTची लँग्वेज अशी कॉम्प्लेक्स राहते, त्यामुळे ते तुम्हाला अवघड वाटतो. असं जर तुम्हाला ते NCERTचं सिलेबस शिकवणारे शिक्षक जर असतील तर तुम्हाला पूर्ण ती लँग्वेज डिकोड करत असते तर तो NCERT पण तुम्हाला सोपं वाटतं. बघा, मी आता आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी प्रश्न विचारतोय. नवोदयला मातृभाषेतून शिक्षण झालं, समजा एक तुम्ही बसतो पण नंतर विचार. हा, माझं झालं की ते विचार. नवोदयला मातृभाषेतून शिक्षण झालं, इंग्रजी विषय चांगला होता का? इंग्रजीची काही अडचण आली का? 11वी-12वीचं शिक्षण घेत असताना सगळा अभ्यासक्रम इंग्रजीतून असतो, त्याची काय अडचण तुला आली का? किंवा विद्यार्थ्यांनी इंग्रजीकडे कसं लक्ष दिलं पाहिजे? इंग्रजी काय करायचं, इंग्रजी शिकताना कधी सुरुवातीला हे ऐका, तुमच्या लेवलसाठी इंग्लिश बुक्स फक्त राहतात. जसं तुम्ही मोठं होत जाताना तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्ही वाचन तुमचं वाढवलं पाहिजे. इंग्लिश कॉन्व्हर्सेशन म्हणतो ना आपण, की डायलॉग रीडिंग म्हणा, डायलॉग बोलणं म्हणा. इंग्लिश कॉन्व्हर्सेशन जेवढं तुम्ही करताल तेवढं तुम्हाला फक्त इंग्लिश शिकणारच नाही तुम्ही, तर तुम्हाला ते इंग्लिश अप्लाय पण करता येतं डेली लाईफमध्ये. तुम्हाला टीचरशी मोठं झाल्यावरती कसं राहतं, 11th-12th किंवा कॉलेजमध्ये म्हणा, तुम्हाला टीचरशी पण इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. त्यासाठी तुम्हाला तुमचं इंग्लिश कॉन्व्हर्सेशन अप्लाय करता आलं पाहिजे. फक्त तुम्ही वाचता तर सगळ्यांना येतं, कारण की सगळेच ABCD पासून शिकलेले असतात. वाचता सगळ्यांना येतं, पण पुढे 4 लोकांच्यात जाऊन तुम्हाला जर इंग्लिशमध्ये बोलावं लागलं तर त्यासाठी तुम्हाला तुमचं कॉन्व्हर्सेशन वाढवलं पाहिजे. आणि जर एकदा तुमचं कॉन्व्हर्सेशन वाढलं ना तर तुम्ही तुमच्या पेपरमध्ये इंग्लिशमध्ये कुठलाही क्वेश्चन येऊ दे, तुम्हाला तो समजला असेल तर तुम्ही तुमच्या इंग्लिशमध्ये कसाही लिहू शकतो, तुम्हाला मार्क्स भेटून जातात त्याचे. त्यामुळे इंग्लिशसाठी कोणीसुद्धा कधी आई वाटली तर आईसोबत तुम्ही बोलायचं इंग्लिशमध्ये, चला आज आपण इंग्लिशमध्ये बोलूया, किंवा फ्रेंड्ससोबत इंग्लिशमध्ये बोलू शकता. इंग्लिशच्या टीचर्स तर इंग्लिशमध्येच बोललं पाहिजे असं मला वाटतं. इंग्लिशच्या टीचरसोबत मराठीत नाही बोललं पाहिजे. अशा छोट्या गोष्टीतून माझं इंग्लिश डेव्हलप होत गेलं, ज्याने मला 11th-12th मदत केली. इंग्लिश मला वाटलंच नाही की बाबा पहिल्यांदा मी मराठी मीडियममधून आले होते. नवोदयमध्ये सुरुवातीला काही विषय हिंदीमध्ये पण राहतात, काही विषय इंग्लिशमध्ये राहतात. मग त्या इंग्लिशमध्ये मला त्यामुळे प्रॉब्लेम नाही आला. बघा, म्हणजे इंग्रजीकडं जास्त विशेष लक्ष द्यायचंय, कॉन्व्हर्सेशन करायचंय जास्त करून इंग्रजीतून. आपण इंग्रजीच्या तासाला इंग्रजीतूनच बोला. विशेषतः बघा 8वी, 9वी, 10वी जास्त इंग्रजीकडे लक्ष द्या. 11वी-12वीत आपल्याला जास्त अडचण येत नाही. हा, नाही बस तुला अभ्यास करताना कसं वाटायचं? अभ्यास करताना तर सगळ्यांनाच खूप
खूप बेकार वाटतं ना. अभ्यास करायला बसा म्हणलं की लोक नको म्हणतात की आता थोड्या वेळानं करू असं व्हायचं. माझं पण आधी असंच व्हायचं की अभ्यास नको वाटायचं मला. पण नंतर कळालं की बाबा अभ्यासाचं महत्त्व काय आहे. जेव्हा सुरुवातीला मी अभ्यास करायला लागले ना, आणि जेव्हा मला लोकांकडून कळालं की बाबा ते माझं कौतुक करतायत, मला खूप छान वाटायचं किंवा ते माझं कौतुक करतायत, शिक्षक माझं कौतुक करतायत, शिक्षक मला पुढे बोलून सांगतात की हे बघा हिला एवढे मार्क्स पडले. मला ते कौतुक मला इतकं भावायचं की असं वाटायचं की वाव, या कौतुकासाठी मी अभ्यास खरंच सुरुवातीला करायला लागले होते. मला खूप छान वाटायचं की लोकांना पण, म्हणजे माझ्या पॅरेंट्सला पण कौतुक मिळते, मला कौतुक मिळते की मी अभ्यास छान करते यामुळे. त्यामुळे नंतर मला अभ्यासाचा, जेव्हा मी बसायचे तेव्हा मला खूप छान वाटायचं की बाबा हा अभ्यास मला पुढे जाऊन मदत करणार आहे. आत्ता मला वाटते की बाबा हा अभ्यास मी आत्ता माझा वेळ मी खेळायला देऊ शकते किंवा फोन बघायला देऊ शकते. आजकाल तर रील्स तर खूप कॉमन आहेत. मुलं अशी बसतात रील्स बघत 1 तास कसा निघून जातो कळत नाही रील्स बघता. पण ते वेळ गेल्यानंतर आपल्याला कळतो की आपण तो वेळ चुकीच्या ठिकाणी वाया घालवला. तोच जर वेळ मी अभ्यासाच्या ठिकाणी वेळ घालवला असता तर तो वाया नसता गेला. त्यामुळे मग अभ्यास करताना भले तुम्हाला वाटू द्या की मी अभ्यासाला बसते, माझा वेळ मी दुसऱ्या ठिकाणी पण घालवू शकते असते किंवा मला अभ्यास करू वाटत नाही, सगळ्यांना असं होतं, सगळे ह्या फेजमधून जातात. पण नंतर तुम्हाला तो विषय जाऊन कळतो की हा खरंच ते मला हेल्पफुल राहिलं. पण आता तुम्हाला हे नंतर न कळतं. मी आधीच सांगते की तुम्ही मला कसं झालं की मी सुरुवातीला वेळ घालवला आणि नंतर मला कळालं. पण तुम्हाला मी आधीच सांगते, तुम्ही तो वेळ न घालवता तुम्ही ऑलरेडी तुमच्या त्या स्टेपला आहात की तुम्ही वेळ वाया नाही घालवला पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. सो भले तुम्हाला आवडत नसला अभ्यास तरी करा, खूप फायद्याचा राहतो. बघा, तू सगळ्यात जास्त कोणत्या विषयाचा अभ्यास करायची? आता नीटला आल्यापासून तरी मला जास्त बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्या 3 विषयावरतीच जास्त काम करावं लागलं होतं. आणि त्याच्या आधी मी असं नव्हतं की बाबा मला कोणता अभ्यास हा विषय जास्त आवडतो, तो विषय जास्त आवडतो, असं नव्हतं. कारण की मला माहिती होतं की प्रत्येक विषय मला एक ठराविक मार्कच देणार आहे. त्यामुळे मी त्या विषयासाठी असं नाही करून चालणार की हा विषय जास्त करते, हा विषय येत नाही म्हणून करतच नाही. प्रत्येक विषयाला मी तेवढाच इक्वल इम्पॉर्टन्स दिला आणि त्यामुळे मला सर्व विषय आवडीचेच होते. असं काही नव्हतं की कोणता खास आवडीचा होता. नंतर 11th गेलो मला जाणवलं की बाबा आपल्याला बायोलॉजी जास्त छान येते म्हणून बायोलॉजी मी तितकं छान खेळत होते. बघा, बायोलॉजी म्हणजे काय? जीवशास्त्र. आणि त्याच्यामध्ये 720 पैकी 360 गुण असतात बायोलॉजीला आणि 360 पैकी 360 गुण तनिष्कानं त्यात मिळवलेले. हा, तू स्कॉलरशिपचा कसा अभ्यास केला? स्कॉलरशिपला होते बघा मी चांगली. स्कॉलरशिपला माझा राज्यामध्ये 7वा क्रमांक आला होता आणि त्यातही मला सुरुवातीला माहीत नव्हतं की बाबा कसा अभ्यास राहतो. कारण की मी बोलले तसं इंग्लिश मिडियमला होते मी, त्यानंतर मी सेमीमध्ये आले होते. त्यामुळे सुरुवातीला मला क तुकडीमध्ये टाकलं होतं. तेव्हा मला असं वाटलं होतं की क तुकडी म्हणजे काय असं राहतं का की बाबा कमी मार्कवाल्यांना क तुकडीत टाकतात, जास्त मार्कवाल्यांना अ तुकडीत टाकतात, असं काहीतरी वाटलं होतं. पण ते नंतर क्लिअर झालं की असं काही नव्हतं म्हणून शाळेमध्ये. तेव्हा माझा कॉन्फिडन्स जरा कमी झाला होता की स्कॉलरशिपला पण बसवत आहेत आणि त्यातून मी क तुकडीत. त्यामुळे मला असं वाटत होतं की स्कॉलरशिप मला जमेल की नाही. पण सुरुवातीला काय झालं, मम्मीनं माझी पहिल्यापासून तयारी घेतली होती. कसं पाढे खूप इम्पॉर्टंट राहतात. मी अजून सांगते, लोक पाढे खूप इग्नोर करतात. पाढे खूप महत्त्वाचे राहतात. म्हणजे आता नीटचा पेपर जरी मी बोलले की नाही, फिजिक्ससाठी मला पाढे खूप महत्त्वाचे ठरले. कारण की जितकं फास्ट कॅल्क्युलेशन एखादा विद्यार्थी करत असेल तितकं त्याचं ते क्वेश्चन सॉल्विंगमध्ये त्याला ते खूप फायद्याचं ठरत होतं. म्हणजे तो क्वेश्चन तर सगळेच सोडवणार, पण कमी वेळात जो सोडवतो त्याला जास्त वेळ स्पेअरमध्ये राहतो आणि तो पुढचे क्वेश्चन अजून लावू शकतो. त्यामुळं पाढे तर सगळ्यांनी पूर्ण 30पर्यंत तरी पाढे पाठ असलेच पाहिजेत असं मला वाटतं. आणि तुमच्या योग्य वेळी तुम्ही जर योग्य अभ्यास केला तुम्हाला काही अवघड वाटत नाही बघा असं मला वाटतं. आणि स्कॉलरशिपमध्ये सुद्धा का नाही, स्कॉलरशिपमध्ये सुद्धा का नाही, जेव्हा भाषा एक विषय राहतो म्हणजे मराठीचा अभ्यास मी कसे करायचे, सकाळी लवकर 5ला उठायचे. कोणी मला उठवत नसायचं की बाबा तनिष्का उठ म्हणून. खूप लहान होते मी, 5वी तसं होते, तुमच्या एवढी होते. मी उठायचे 5 वाजता. फक्त शिक्षक सांगायचे की तनिष्का अभ्यास करते म्हणून तिला फक्त लक्षात ठेवत जावा, ती अभ्यास नेहमी करत राहते, तिला आम्ही अभ्यास देतो ते करत राहील. 5 वाजता मी उठायचे
मम्मी पप्पा झोपलेले असायचे. उठून मी टेरेसवरती जायचे आणि भाषेच्या मग म्हणी म्हणा, समानार्थी शब्द, जोड शब्द, विरुद्धार्थी शब्द दररोज एक एक घटक घ्यायचा आणि दररोज मोठ्यानं वाचायचे. माझी ती एक सवय होती की मी मोठ्यानं वाचल्यामुळे माझ्या ते लक्षात राहतं आणि अजूनही लक्षात आहेत माझ्या, म्हणजे म्हणी म्हणायचे. तेव्हा मी पाठ केलं होतं ते माझं अजूनही लक्षात आहे. म्हणजे तुम्ही ते सकाळी वाचलेलं बोलतात ना की लक्षात राहतं म्हणून, तर तुम्ही तुमच्या अशा विषयासाठी तो सकाळचा वेळ द्यावा ज्यात तुम्हाला पाठांतराची गरज आहे. मग तसा मी भाषेचा अभ्यास करत होते. गणितासाठी मी मम्मी शाळेतून यायच्या आधी मी माझे सराव संच 2 पेपर तरी सोडवून ठेवायचे. मम्मी आली की ते चेक करायची. पुन्हा मम्मी स्वयंपाक वगैरे झाला की पुन्हा एक पेपर सोडवायचा, ते अनालिसिस करायचं, काय चुकलं त्याच्यावरती आमचा विषय व्हायचा की हे नाही चुकलं पाहिजे, हे असं सोडवायचं. ह्याच्यामध्ये अजून एक मेथड आहे. असं करता करता आम्हाला अजून नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या की बाबा हा क्वेश्चन असा पण सुटू शकतो आणि असा पण सुटू शकतो, कमी वेळात हा क्वेश्चन असा सुटू शकतो. हे तुम्हाला तेव्हा कळतं जेव्हा तुम्ही जास्त क्वेश्चन सॉल्व्ह केले. त्यामुळे मला असं वाटतं की मी जे नियोजनबद्ध अभ्यास करणं खूप गरजेचं राहतं स्कॉलरशिपमध्ये. आणि इथून पुढे तुमचा आता पेपर येणार आहे स्कॉलरशिपचा, त्यात मला असं वाटतं की तुम्ही जे आत्तापर्यंत तुम्ही जसा अभ्यास केला ती एवढं मला नाही माहिती कसा केला असेल अभ्यास, पण इथून पुढे तुमच्याकडे अजूनही जास्त वेळ आहे. पाठांतरासाठी मी तुम्हाला सांगते की खूप छान पाठांतर करा. असं नका किंवा आम्हाला पेपरसाठी करायचं आहे, या दृष्टीनं करा की तुम्हाला ते पुढे जाऊन पण उपयोग येऊ शकतं. तुम्ही असं म्हणून चाला की मला तो कॉन्सेप्ट शिकायचा आहे, ते गणित शिकायचं आहे, मला ती मेथड शिकायची, हे लक्षात घेऊन जर शिकला तर तुम्हाला ते कायमस्वरूपी लक्षात राहतं आणि तुम्हाला पेपरमध्ये असं वाटतच नाही की बाबा हा पेपरसाठी मी अभ्यास करतो. पेपर तुम्हाला खूप सोपा वाटतो, भले तो किती अवघड पेपर येऊ दे. नीटचा पेपर द्यायचा आहे कधी ठरवलं म्हणजे? नीटचा पेपर मी 10th झाल्यानंतर ठरवलं की बाबा MBBSला जाण्यासाठी नीटचा पेपर द्यावा लागतो. मग त्यासाठी मी नीटचा अभ्यास केला आणि मग नीटचा पेपर दिला. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा अभ्यास कसा केला? केमिस्ट्रीमध्ये असे 3 विषय राहतात, फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग त्यामध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तर पूर्ण रीडिंग बेस्ड राहतं. तुम्हाला पूर्ण NCERT रीड कराव्या लागतात आणि रीडिंगमधून तुम्हाला ते पाठ पण करावं लागतं. ते इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तसं करायचं. फिजिकल केमिस्ट्री फिजिक्ससारखं राहतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या क्वेश्चनमध्ये व्हॅल्यू दिलेल्या असतात. तुम्हाला तो कॉन्सेप्ट माहीत पाहिजे की बाबा ठीक आहे हा फॉर्म्युला एक माहीत पाहिजे, त्याच्यानुसार ते क्वेश्चन सॉल्व्ह होतात फिजिकल केमिस्ट्रीचे. आणि त्याच्यासाठी सॉल्विंग जास्त लागतं फिजिक्स आणि फिजिकल केमिस्ट्रीसाठी. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला रिॲक्शन्स राहतात की बाबा बेन्झीन राहतो, पुन्हा असे बरेच कंपाऊंड्स राहतात, त्यांचे रिॲक्शन्स राहतात, त्या सगळ्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतात. त्यामुळे तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री आणि फिजिक्स ह्यासाठी जेवढा सराव जास्त कराल तेवढं तुम्हाला ते सोपं वाटत जातं. तू नवोदयचा अभ्यास कसा केला? नवोदयचा अभ्यास मी असा सेपरेट म्हणून नव्हता केला. खरं तर मी जेव्हा स्कॉलरशिपला होते तेव्हाच माझी नवोदयची पण एक्झाम होती. आता काहीतरी असं झालं की स्कॉलरशिप आधी त्यानंतर नवोदय एक्झाम राहते. माझ्या वेळेस असं होतं की स्कॉलरशिप आणि नवोदयची एक्झाम एकाच वेळेस होती. त्यामुळे मी अभ्यास करताना माझ्या डोक्यात हे नव्हतंच पहिल्यापासून की मला नवोदयची एक्झाम द्यायची म्हणून. मला मामाकडून वगैरे कळलं होतं की नवोदयची अशी एक्झाम राहते, त्यांची वेगळी स्कूल राहते म्हणून तिथं जावं लागतं. मला पहिल्यापासून काही म्हणजे इच्छाच नव्हती की बाबा मम्मी पप्पांपासून कोण लांब जातं राहायला, असं मला डोक्यात काहीच नव्हतं. त्यामुळे मी सुरुवातीला स्कॉलरशिपचा अभ्यास केला आणि पोर्शन तर तोच होता. आता काहीतरी नवोदयचा सिलेबस पण बदलला आहे, पण त्यावेळेस जो स्कॉलरशिपला पोर्शन होता अभ्यास तोच नवोदयला सुद्धा होता. त्यामुळे मी स्कॉलरशिपचा अभ्यास इतका बेस्ट केला होता का, त्यामुळे मला ते नवोदयचा पेपर द्यायला काहीच वाटलं नाही की एखादा वेगळा पेपर देते मी, असं काही जाणवलंच नाही. नवोदयचा मी अभ्यास खरं तर केला नव्हता, फक्त लास्ट जेव्हा नवोदयचे पेपर आले होते तेव्हा मी नवोदयचे सराव संच राहतात ते नवनीतचे वगैरे सराव संच ते फक्त सोडवले होते आणि शिक्षकांबरोबर पेपर वगैरेच्या सेंटरला जाऊन पेपर दिला होता. अशी माझी नवोदयची जर्नी होती. आणि नवोदयला पण मी म्हणायचे की फक्त नंबर लागला तर ठीक आहे, पण मी काही जाणार नाही, मला नाही जायचं. आणि जेव्हा निकाल लागला नवोदयचा तेव्हा ते म्हणतात ना आपल्याला आपल्या अचिव्हमेंटचं एवढं ज्ञान नाही कळत की आपण काय अचीव्ह केले, पण ते आपल्याला बाकीच्यांकडून कळतं, आपल्या पॅरेंट्सकडून कळतं, आपल्या शिक्षकांकडून कळतं की आपण किती मोठी गोष्ट अचीव्ह केली आणि ते पण त्या कमी वयामध्ये. त्यामुळे ते सगळे खूप खुश होते. मी म्हणते तुम्ही एवढे का खुश होते मला घराच्या बाहेर पाठवायला? मी म्हणायचे तुम्हाला मला घरातच राहून द्यायचं नाही असे मी बोलायचे. पण तेव्हा मला एवढं कळलं नव्हतं, पण पप्पा म्हणले होते तुझ्या फायद्यासाठी आहे म्हणून तू फक्त एकदा जाऊन ये, तिथे राहून ये, तुला जर तिथे काही प्रॉब्लेम वाटला तर तू हवं तर आपण पुढचा डिसिजन घेऊ बाबा की तुला तिथं राहायचंय की नाही राहायचंय. मग मी म्हणलं ठीक आहे बाबा की नवोदयला जाते मी, नंबर लागलाय. शाळा पण म्हणत होते की नको जायला, नको पाठवायला,
पण मी डिसिजन घेतला की ठीक आहे जाते म्हणून आपण बघू तिथं नवीन गोष्टी नवीन शिकायला भेटेल नवीन पॅटर्न CBSE म्हणून पण होतं म्हणून तिथं गेल्यावरती मला कळालं की हा डिसिजन माझा आयुष्यातला खूप बेस्ट डिसिजन आहे की मी नवोदयला गेले म्हणून. तर मला खरंच तुम्ही जे कोणी आत्ता अभ्यास करत असाल ना नवोदयचा खूप मनापासून करा. माझ्या आयुष्यातली खूप बेस्ट मेमरीज मला नवोदयमधून भेटल्यात. थँक्यू. चला अजून कुणाला प्रश्न? हां, क्रांतीवीर किसनवीर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माने मॅडम शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. नीट परीक्षेमध्ये 645 गुण मिळालेले आहेत आणि त्याबद्दल तिच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रथमतः मी तनिष्काला आमच्या क्रांतीवीर किसनवीर माध्यमिक विद्यालयातर्फे खूप खूप शुभेच्छा देते. अतिशय अवघड असणारी आणि आता डायरेक्ट MBBSला तिला ॲडमिशन मिळणार आहे तेही तिच्या चॉईसनं. म्हणजे आपण दरवेळी आपल्या चॉईसनं कॉलेज निवडतो तर आता म्हणजे कॉलेज आपल्याला निवडतं आता तिला जे कॉलेज हवं आहे त्या कॉलेजला तिनं निवडायचं आहे कोणतं कॉलेज हवं आहे ते. इतके सुंदर तिला मार्क चांगले पडलेले आहेत. तिच्या अभ्यासाचं गमक तिनं सांगितलेलं आहे. खरं तर सातवीपासूनच विद्यार्थ्यांनी तिची प्रेरणा घेतली पाहिजे. 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तर अतिशय प्रेरणादायी हा जो आजचा कार्यक्रम असणार आहे. ज्यांना याच्यातूनच एक दोन तीन विद्यार्थ्यांना जरी प्रेरणा मिळाली तरी आजच्या कार्यक्रमाचं खरं सार्थक झालं असं म्हणावं लागेल. तनिष्काला पुन्हा एकदा आमच्या विद्यालयातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तिकडचे नवोदयचे वातावरण कसे होते? नवोदयला जर बघितलं तर सुरुवातीपासून सांगते मी तुम्हाला रुटीन खूप डिसिप्लिनमध्ये राहतं. काही लोकांना डिसिप्लिनमध्ये असतं त्यामुळे ते स्ट्रिक्ट वाटतं कारण की पहिल्यापासून आपल्याला सवय नसते की बाबा एवढ्या लवकर कोण उठतं, PT ला जावंच लागतं का, सकाळी पळावंच लागतं का, पुन्हा जेवणामध्ये हेच पदार्थ राहतात का, ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला पहिल्यापासून सवय नसते. त्यामुळे ते सगळं स्ट्रिक्ट वाटतं आपल्याला आणि त्यामुळे ते नकोसं वाटतं. पण ते आपल्या ऑलराऊंड डेव्हलपमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट राहतं. सकाळी 5 वाजता आम्ही उठायचो. 5 वाजता उठल्यानंतर ग्राउंडवरती आमचा अटेंडन्स व्हायचा. त्याच्यामध्ये सगळं अटेंडन्स झाल्यानंतर आम्हाला PT टीचर असायचे. ते आम्हाला रनिंग वगैरे घ्यायचे. स्पोर्ट्स आम्हाला प्रत्येकांना नियोजन करून दिलं होतं की तुम्ही खो-खो एवढी खो-खोची टीम आहे, एवढी कबड्डीची टीम आहे. आपापल्या टीममध्ये जाऊन एक्सरसाइज करायचे असायचे. त्यानंतर पुन्हा अकॅडमिक्स क्लासेस असायचे आमचे. त्यासाठी प्रेयर वगैरे असेंब्ली राहायची 7:30 वाजता. त्यानंतर नाश्ता असायचा 9:30 वाजता. नाश्त्यानंतर पुन्हा आमचे क्लासेस 1:30 असायचे. मग त्यामध्ये 1:30 एक बिस्किट ब्रेक म्हणून असायचा. एक वेगळीच कल्पना आहे की एक बिस्किट ब्रेक राहतो 11:30 वाजता. त्याच्यामध्ये वेगवेगळे बिस्किट्स देतात तुम्हाला खायला. प्रत्येक दिवशी असतो हा. 1:30 नंतर तुम्हाला जेवण राहतं. जेवणानंतर नाल्यानंतर तुम्हाला ब्रेक राहतो 3:30 पर्यंत. तुम्ही तुमच्या हाऊसमध्ये जाऊन रेस्ट करू शकता. तुम्हाला जो काही अभ्यास करायचा आहे अभ्यास करू शकता. त्यानंतर 3:30 पुन्हा स्टडी सेशन राहतं आणि त्यासाठी कंपल्सरी अकॅडमीमध्ये जावं लागतं. तुमच्या क्लासेसला जावं लागतं. तुमचा तिथे पुन्हा अटेंडन्स होतो. तिथे तुम्हाला स्टडी डाऊट सेशन म्हणा, तुम्हाला जो काही स्टडी करायचा असेल, तुमचे टीचर्स तिथं अवेलेबल राहतात. त्यांना डाऊट विचारायचा असेल तसं ते सगळं राहतं. त्यानंतर पुन्हा 5 वाजता तुमचं पुन्हा अटेंडन्स होतं. ग्राउंडवरती जावं लागतं आणि स्पोर्ट्स राहतात 6 पर्यंत. 6 पुन्हा तुम्ही आपापल्या हाऊसेसमध्ये जायचं, फ्रेश वगैरे व्हायचं. स्पोर्ट्स खेळल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर पुन्हा आवरायचं. पुन्हा 7:30 पासून पुन्हा तुमचं स्टडी सेशन असायचं ते 8 पर्यंत. 8 ते 8:30 पर्यंत 8 का 8:30 आठवत नाही एवढं नीट, पण तोपर्यंत स्टडी पुन्हा करायचं. अकॅडमिक्समध्येच जाऊन करायचं. आणि त्यानंतर जेवण रात्रीचं झालं की तुम्ही हाऊसवर आल्यावरती फ्री. मग तुम्हाला तुमचे 10:30 का 11 वाजता लाईट बंद होतात. तुम्ही तोपर्यंत झोपलेला असायला पाहिजे. पुन्हा कारण की लवकर उठायचं यामुळे तुम्हाला ते असं म्हणायचे की तुम्ही रात्रपर्यंत नाही जागलं पाहिजे. त्यामुळे त्यांचं कंपल्शन असायचं की तुम्ही 10:30 पर्यंत तरी झोपले पाहिजेत. लाईट वगैरे बंद झाल्या पाहिजेत हाऊसच्या. असं डेली रुटीन तर असं राहायचं. आणि या व्यतिरिक्त सांगितलं तर तुम्हाला बऱ्याचशा स्पोर्ट्सला ते तुम्ही एक्सपोज होता. म्हणजे तुम्ही असं पकडता की तिथं
फक्त खो खो कबड्डी एवढे स्पोर्ट्स नसून तर तिथं हॉर्स रायडिंगसुद्धा राहतं. पुन्हा तुम्हाला मल्लखांब वगैरे राहतात ते सुद्धा राहतं. रोप क्लाइम्बिंग एक राहतं. पुन्हा वेगवेगळे बाहेरून साताऱ्यातून वेगवेगळे कॅम्प्स येतात. सोल्जरवाले आर्मी कॅम्प्स राहतात तिथे. ते तुम्हाला शिकवतात की बाबा आर्मीमध्ये लाठीकाठी वगैरे कसं काय काय राहतात. त्याच्या नवीन गोष्टी शिकायला भेटतात ते तुम्हाला. त्यामुळे ऑलराऊंड डेव्हलपमेंट मी बोलले की तुमची तिथं होते. जेवणसुद्धा खूप छान राहतं. म्हणजे नाश्त्यापासून तुम्हाला सांगितलं तर घरीसुद्धा इतकं छान जेवण भेटत नाही आपल्याला. तेवढं छान जेवण तुम्हाला तिथे मिळतं. नाश्ता मिळतो. दुपारचं जेवणामध्ये स्वीट राहतो म्हणजे राहतोच. मग खीर असू द्या. उन्हाळ्याचं तुम्हाला आईस्क्रीम मिळतं, लस्सी मिळते. या व्यतिरिक्त एवढं सगळं तर आपल्याला घरी पण भेटत नाही. त्यामुळे मी सांगते नवोदय खूप बेस्ट आहे. तुम्हाला फ्रेंड्स पण खूप छान भेटतात तिथं. आणि तुमचे ते फ्रेंड्स इतके छान घट्ट बनतात पहिल्या लहानपणीपासून भेटलेत म्हणून, तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात म्हणून ते तुमचे आयुष्यभर छान फ्रेंड्स राहतात. सो नवोदय बेस्ट आहे. मी सांगते अभ्यास छान करा. झालं तर खूपच छान, नाही झालं तर एवढं वाईट नाही वाटून घ्यायचं. नेक्स्ट अजून बेस्ट आहे म्हणून सोडून नका. तुम्ही नवोदयसाठी कसा अभ्यास केला? नवोदयसाठी वेगळा नव्हता अभ्यास केला काही. तेच मगाशी मी बोलले की स्कॉलरशिपचा जो अभ्यास असतो तोच माझ्या वेळेस नवोदयला होता. त्यामुळे स्कॉलरशिपचा अभ्यास नीट केला होता. सकाळी उठून वगैरे भाषेचं केलं होतं. गणितामध्ये नेहमी सॉल्व्ह करत राहायचे. जितकं मला सॉल्व्ह करता आलं तितकं मी सॉल्व्ह केलं. शेवटच्या म्हणजे पेपरच्या आदल्या दिवशी पण मला असं नाही मी कळून दिलं की बाबा पेपर आहे म्हणून आता थोडंसं मी रिलॅक्स राहते. मी शेवटपर्यंत सॉल्व्ह करत राहिले गणिताचं. पुन्हा बुद्धिमत्ता पण होतं. बुद्धिमत्तामध्ये सुद्धा जेवढे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन राहतात. तुम्ही जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह कराल तेवढं तुम्ही कमीच मी म्हणते. आणि खूप म्हणजे लकीली असं झालं होतं की जितकी मी प्रॅक्टिस केली होती त्यातले बरेचसे क्वेश्चन मला अशा हाताखालून गेले होते की जे मला मेन पेपरमध्ये भेटले होते. त्यामुळे जास्त क्वेश्चन जितके तुम्ही सॉल्व्ह करता ते तुम्हाला खूप हे करतं, पुढे घेऊन जातं. नवोदयचा अभ्यास माझ्या वेळेस सेम होता. तर तुम्हाला नवोदयला परिसर अभ्यास एक्स्ट्रा काहीतरी आले ना. मग परिसरचा अभ्यास तुम्ही स्कॉलरशिपचं जर तुम्ही पकडला तर ते तर आहेच. फक्त नवोदयमध्ये तर परिसर ॲड झाल्यामुळे तुम्ही परिसर अभ्यासावर जास्त फोकस करा. कारण की तुम्हाला ते आत्ता नवीन ॲड झाले. तुम्हाला आता मग माहीत नाही की त्याच्यामध्ये आता वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन काय विचारू शकतात, काही पण विचारू शकतात. त्यामुळे तो वेगळा विषय समजून त्याच्याकडे जरासं जास्त फोकस करा. बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत की आधीपासून तुम्हाला हे आहे म्हणून माहिती आहे. त्यामुळे परिसर अभ्यासावर जरा ते काय विचारू शकतात या गोष्टीनं तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला जरी एवढं नाही कळालं समजलं तरी तुमचे टीचर्स असतात जे तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत की बा हे करा, हे येऊ शकतं. आणि त्यांना कसं राहतं, शिक्षकांना अनुभव राहतो तुमच्या. त्यांनी खूप सारे पेपर बघितलेले असतात, खूप साऱ्या बॅचेस त्यांच्या हातून गेलेल्या असतात. त्यामुळे त्यांना माहिती राहतं. त्यामुळे ते जे सांगतात ते कधीच इग्नोर करत जाऊ नका. ते फक्त फॉलो करा. तुम्ही नक्की तुमचं सिलेक्शन होतं. वेळ जास्त झालेला आहे आणि आता पावसाचं वातावरण पुन्हा व्हायला लागलेलं आहे. हायस्कूलचे सगळा स्टाफ